रत्नाकर मतकरी यांच्या अंश या कथासंग्रहातून आपुलीच प्रतिमा होते नावाची कथा. कशानं कोण जाणे, पण मला अचानक जाग येते आणि मी डोळे उघडतो. खोली काळोखातच आहे. खिडकी बाहेरही काळोख पसरलाय. अजून पहाट झाली नाहीये. किती वाजले असतील? मी सवयीनं उशाजवळच्या खिडकीत पाहतो. चाचपतो. तिथं घड्याळ नाहीये. एवढंच काय, पण तिथं खिडकीही नाहीये. मी दचकून समोर बघतो. हळूहळू माझ्या लक्षात येतं, ही माझी बेडरूम नाही. अचानक याही खोलीची ओळख पटते. अरे बापरे, म्हणजे काल रात्री मी घरी न जाता इथंच झोपलो की काय? थिएटर मॅनेजरच्या खोलीत. येस, आता एक आठवलं. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत राजबंदीची तालीम चालली होती. प्रकाश योजनेची ही तालीम नाटकाबरोबरच चालली होती. त्यामुळे चालू प्रवेश 17 वेळा थांबवावा लागत होता. नाटकाला कसली म्हणून गती येत नव्हती आणि उशीर मात्र होत होता. दुसऱ्या अंकानंतर जेव्हा प्रकाश योजनाकारानं सगळी प्रकाश योजना नव्यानं करायला घेतली, तेव्हा माझा संशय संपला. मी दिग्दर्शकाला म्हटलं, बॉस, थांबूया आपण इथं. भलताच उशीर झालाय. मला समजतंय ते, पण तिसऱ्या अंकाचं लाइटिंग ट्रायआउट करायलाच हवं. आपला प्रकाश योजनाकार आहे ना, त्याला करून बघू दे. शेवटच्या तालमीपर्यंत लाइटिंगचा घोळ कोणी ठेवला? त्यानंच ना. मग आता त्याला थांबू दे. आम्ही जातो. अरे, पण विदाऊट ॲक्टर्स तो रिहर्स काय करणार? थांब ना, फक्त अर्धाच तास. उद्या सकाळी पहिला प्रयोग आणि आज एवढं जागरण. छे, माझा आवाज कंप्लीट बसेल. ठीक आहे, तुला जायचं तर जा. मी डमी घेईन, दिग्दर्शक नाराजीनं म्हणाला. मी अंगातला ऐतिहासिक पोशाख आणि तोंडावरचा रंग उतरवायला आत निघालो. एवढ्यात त्यानं मला परत हाक मारली. मी वळलो. तुला थोडं सांगायचं होतं तुझ्या ॲक्टिंगबद्दल, दिग्दर्शक म्हणाला. नंतर सांगणार होतो, पण आता तू घरी निघालायस म्हणून. काय सांगणार आहेस? माझं काम वाईट होतंय? वाईट नाही रे, पण त्याच्यात अजून थोडा ठळकपणा यायला हवा. आजपर्यंत तू हौशी रंगभूमीवर कामं केलीस. त्या नाटकांचा ऑडियन्स वेगळा असतो बाबा. व्यावसायिक रंगभूमीवरचं तुझं हे पहिलं काम. इथं ठसा उमटवायचा तर काम जरा ठसठसीतच हवं. म्हणजे ओव्हर ॲक्टिंग नाही रे. पण जे काय करतोयस त्यात अधिक कन्व्हिक्शन हवं. प्रत्येक गोष्ट अधिक नेमकी, अधिक ठळक, अधिक आत्मविश्वासपूर्वक प्रेक्षकांच्या डोक्यावर ठाणकन मारली गेली पाहिजे. त्या दृष्टीनं तुझं प्रोजेक्शन आणखी थोडं, म्हणजे 15% वाढलं पाहिजे. तरच तुझी अशी या भूमिकेशी प्रतिमा तयार होईल. एवढं सगळं बोलणं होईपर्यंत प्रकाश योजनाकार सांगायला आला की लाईट्स नुसते फिरवून घ्यायचे होते, ते घेतले. आता तिसरा अंक सुरू करायला हरकत नाही. दिग्दर्शकाने माझ्याकडे विनवणीच्या नजरेने पाहिलं. मीही मग अधिक अडवेडे न घेता स्टेजवर प्रवेश केला. मनात कुठं तरी हे होतंच की हा दिग्दर्शकाचा बच्चा काय म्हणतोय ते आता या अंकात करूनच पाहूया. पण प्रत्यक्षात वेगळं काही जमेच ना. एवढेच नाही तर काम नेहमीच्या इतकं सुद्धा चांगलं होईना. खूपच कृत्रिम वाटायला लागलं. मी वैतागलो. उद्या सकाळी 10 वाजता नाटक आणि आज नाटकातल्या प्रमुख भूमिकेची ही अवस्था. मी एक्झिट घेतली आणि सरळ मॅनेजरच्या केबिनमध्ये येऊन विचार करीत बसलो.
मॅनेजर आमच्या दिग्दर्शकाचा परम मित्र. तो थिएटरच्या चाव्या आमच्या दिग्दर्शकाजवळ देऊन जागरण टाळण्यासाठी 11 वाजताच घरी निघून गेला होता. म्हणून त्याची खोली मोकळीच होती. अजून माझी एक छोटी एंट्री बाकी होती, पण तिला बराच अवकाश होता. मी वाट बघत विचार करीत सोफ्यावर बसून राहिलो. दारातून बाहेरचा भरपूर उजेड आत येत असल्यामुळे खोलीतला दिवा लावण्याचीही गरज मला वाटली नाही. बसल्या बसल्याच कधीतरी माझा डोळा लागला असणार, नाही तर चिक्कार उशीर झालेला होता आणि झोप पापड्यांवर येऊन ठेपलेलीच होती. तसाच मी सोफ्यावर लवंडलो असणार. आधीपासून माझी घरी जाण्याची भाषा चाललेली असल्यामुळे शेवटच्या एंट्रीला मी स्टेजवर आलो नाही याचं कुणालाच आश्चर्य वाटलं नसावं. मी निघून गेलो असाच समज त्यांनी करून घेतला असावा आणि रिहर्सल संपल्यानंतर मॅनेजरच्या खोलीत न बघताच बाहेरचे दिवे मालवून मंडळी बहुधा घरी निघून गेली असावी. नाट्यगृहाला बाहेरून कुलूप लावून मला उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या व्यावसायिक रंगभूमीवर उद्या सकाळी पहिलं पाऊल ठेवू जाणाऱ्या एका अभिनय संपन्न नटाला नाट्यगृहात शब्दशः कोंडून नाटकातल्या राजबंदीला खरोखरच बंदिस्त करून मी सोफ्यावर पडल्याच कूस बदलतो आणि अचानक कुणीतरी माझ्याकडे बघतंय अशी मला जाणीव होते. पण तो भासच असणार, नाहीतर त्या कुलूपबंद नाट्यगृहात अशा उत्तर रात्री कोण यायला बसलंय. तरीही त्या भासानं मी अस्वस्थ झालो होतो खरा. त्याचवेळी मला एकदम अंगातल्या जड ऐतिहासिक पोशाखाची जाणीव होते. त्याबरोबर मी उठून बसतो आणि अंगावरचा भरजरी अंगरखा काढून टाकतो. आतल्या मलमलच्या सदऱ्यानं जरा मोकळं वाटतं. अंगरख्याचे बंद सोडवता मी इतका कंटाळतो की सुरवार न बदलता तसाच सोफ्यावर पसरतो आणि पुन्हा तोच भास. पण यावेळी ते कुणीतरी नुसतं माझ्याकडे बघून थांबत नाही, ते आत येतं. निदान मला तरी तसा भास होतो. मी जागच्या जागी खिळल्यासारखा होतो. काळोखात डोळे ताणून पाहतो, कुणीच दिसत नाही. मी परत झोपायचं ठरवतो, पण डोळे मिटल्यावर मला भीती वाटू लागते. जवळच कुणीतरी आहे, ते आपल्याला बघतंय, आपल्या जवळ येऊ पाहतंय. अशा वेळी आपण डोळे मिटून घेतले तर आपल्याला धोका आहे असं मनात येतं. मी डोळे उघडे ठेवून भिंतीकडे पाहत नजरेने पहारा करू लागतो. उजाडणार कधी? वाजलेत तरी किती? 3:30, 4. मी उठून घड्याळ पण छे, माझ्या न उठवत देखील नाही. एका विलक्षण दडपणाखाली मी गोठल्यासारखा जागच्या जागी बसून राहतो. क्षणभर डोळे गच्च मिटून घेतो. नाही, यावेळी डोळे मिटून घेऊन चालणार नाही. मी खाडकन डोळे उघडतो. माझ्या शेजारीच एक माणूस बसलेला आहे. किंकाळी ओठात दाबून मी त्याच्याकडे पाहतो. मी नजर वळवली तर तो दिसेनासा होईल अशा कल्पनेनं चेहरा फिरवतो. परत पाहतो, पण नाही, अजून तो तिथंच असतो. या नाट्यगृहात बंद करून टाकलंय तुम्ही. या नाट्यगृहात बंद करून टाकलंय नाही तुम्हाला? तो हसून म्हणतो. उंदीर सापळ्यात पकडावा तसं. हसताना त्याची उजवी भुवई उंचावते. उजवा खांदा किंचित पुढं झुकतो. एका परीनं तुमची अवस्था तशीच आहे, तो बोलत राहतो. सापळ्यात अडकलेल्या उंदराची काहीतरी लोभसवाणं दिसतं म्हणून उंदीर आत शिरतो. आत शिरला की बंदिस्त होतो. मग पुढं त्याचं काय करायचं ते सापळ्याचा मालक ठरवणार. त्याच्या स्वतःच्या हातात काही नाही. नटाचं तरी काय? मनाला कलेची म्हणा, कीर्तीची म्हणा, यशाची म्हणा भुरळ पडते.
न तो आत शिरतो. पण बाहेर पडायचं त्याच्या हातात कुठं राहतं? त्याचं काय करायचं हे तो रंगभूमीचा सापळा ज्यांच्या हातात ते ठरवणार. त्याला डोक्यावर घेणार, नाहीतर बाहेर फेकून देणार. एखाद वेळी चिरडून सुद्धा टाकणार पायाखाली. मला त्या आगाऊ माणसाचा थोडा रागच येतो. मी म्हणतो, इतक्या तत्वज्ञानात शिरायची ही वेळ नाहीये, तशी गरजही नाहीये. सापळा कसला न काय. पहाटे कुणीतरी येऊन थिएटरचे दरवाजे उघडील की मी घरी जायला मोकळा. तरी 10च्या शोसाठी परत इथंच येणार ना? मिस्किल हसत भुवई उंचावून तो विचारतो. त्याचं ते विचारण्याची पद्धत जरा जास्तच रेखीव आहे. रोजच्या बोलण्यापेक्षा थोडी वेगळी. अगदी नाटकी नव्हे, पण रंगमंचावर बोलावं तशी. त्याचा तो ना चा झोल. आमचा दिग्दर्शक म्हणत होता, तो ठसठशीतपणा हाच की काय. 10च्या शोला आलो तरी तो शो संपल्यानंतर मी मोकळाच नाही का घरी जायला, बिअर प्यायला, झोप काढायला. तो पुन्हा हसतो. तू हे सगळं करायला मोकळा होशील, पण तो 10च्या शोमध्ये जन्माला आलेला राजबंदी तो थोडाच तुझ्याबरोबर घरी येणार, बिअर पिणार, झोप काढणार. तो रंगमंचावरच अडकून पडणार. आणि तो म्हणजे तू अजिबात नाहीस. असं म्हणता येईल का तुला? तो तूच आहेस. म्हटलं तर वेगळा, म्हटलं तर तूच. मी वैतागतो. हे बघा, मला उजाडेपर्यंत तरी झोपायचंय. उद्या सकाळी माझा पहिला शो आहे. तेव्हा आजच्या रात्री असा डोक्याला कचरा करून घ्यायचा नाहीये. तुम्ही निघा आता. तो गप्प बसून राहतो, पण त्याचा निघण्याचा विचार दिसत नाही. तो आता निघेल, मग निघेल अशा कल्पनेनं मी त्याला निहाळत राहतो. आणि एकदम मला वाटतं की मी या माणसाला कुठेतरी पाहिलंय. कदाचित त्याला नाही तरी त्याचं छायाचित्र वगैरे. बाय द वे, तुम्ही आहात कोण? मी त्याला विचारतो. तू मला ओळखलं नाहीस? तो निराशेनं म्हणतो. जसं काही इतका वेळ तो धरूनच चाललाय की मला त्याची माहिती आहे. म्हणा, नटाच्या बाबतीत हेही अपेक्षितच आहे. तो रंगभूमीवर असेपर्यंत सगळे त्याचा जय जयकार करतात. एकदा का तो अज्ञातवासात गेला की मग कोण ओळखतं त्याला? तसं नाही. त्याच्या दुखावलेल्या स्वरानं ओशाळून मी म्हणतो, उलट तुम्ही थोडे माहितीतले वाटलात म्हणूनच मी विचारलं. एकूण तुम्ही नट होता तर आता इथं काय करताय? नट नाट्यगृहात नाही तर आणखी कुठं असणार? पुन्हा त्याचा मिस्किलपणा उफाळून येतो आणि भुवई उंचावली जाते. मी देखील एका परीनं तुला म्हटलं तसा या सापळ्यातच अडकून पडलोय. माझ्या अंगावर एका विलक्षण कल्पनेनं शहारे येतात. हा खराच माणूस आहे की या नाट्यगृहातला झपाटून टाकणारं एखादं? नाही, ते आठवू लागतं. नाट्यगृहांमध्ये रात्री सहसा कुणी एकटं दुकटं राहत नाही. राहिलं तर त्याला झोप लागत नाही. दारं आपटल्याचे आवाज येतात. मेकअप रूममधले दिवे लागतात. मनातली भीती अनावर होते. तरीही मी धीर एकवटून विचारतो, तुम्ही पिशाच आहात? तो केवढ्यानं तरी हसतो. मान मागे झुकवून हात दोन्ही बाजूंना मोकळे टाकून पुन्हा मला मघाचाच भास होतो. हे हसणं रोजचं नाही. हे रंगभूमीवरचं हसू आहे. त्या हसण्यात मोकळेपणा आहे, प्रेक्षकांपर्यंत पोचणारी उत्कटता आहे आणि तरीही एक सावधपणा आहे. मोकळं हसतानाही सगळे दात दिसू नयेत, जबडा वासलेला दिसू नये, कुठूनही सौंदर्याला बाध येऊ नये याची खबरदारी घेतलेली आहे. हसणं थांबल्यावर तो म्हणतो, नाही, मी पिशाच नाही. मला एकदम केवढं तरी समाधान वाटतं. दुसऱ्या जगातून परत आपल्या जगात पोचल्यासारखं वाटतं. मी विचारतो, मग कोण आहात तुम्ही? नट. तो म्हणतो, ऐकण्यासारखी आहे माझी कहाणी. कदाचित ती तुला ऐकवण्यासाठीच मी आलो असेन. माफ करा, पण आज रात्री मला बिलकुल सवड. माझी ओळख तुला आज रात्रीच करून घ्यायला हवी का?
कारण आजची रात्र विशेष आहे. उद्यापासून तू एक परिपूर्ण नट म्हणून लोकांच्या समोर येणार आहेस. मी घरी जातो. मी तिरमिरी सरशी उठतो आणि दारापर्यंत जातो. मग माझ्या लक्षात येतं नाट्यगृहाचा दरवाजा बंद आहे. सगळ्यात सापड्यात सापडल्यासारखा असहायपणे मी परत फिरतो. खुर्चीत अंग टाकतो आणि तो सांगतो ते ऐकू लागतो. मी एक चांगला नट होतो. चांगला नट म्हणजे काय? ज्यानं वठवलेलं सोंग लोकांना आवडतो तो चांगला नट. काम कसं करायचं, कुठं रडायचं, कुठं हसायचं हे खूप माणसं मनाशी ठरवू शकतात. पण प्रत्यक्षात एखाद्याचं रडणं प्रेक्षकांना खरं वाटतं, एखाद्याचं हसणं आकर्षक वाटतं. तो माणूस काही आपले स्नायू चिमटीत धरून हलवत नाही. ते हलतील असा विचार तो करतो, पण शेवटी निसर्गानंच त्याचा चेहरा तयार केलेला असतो आणि तो हलला की कसा दिसेल हे निसर्गच ठरवतो. एखाद्यानं कितीही प्रयत्न केला तरी त्याचा चेहरा कोराच राहतो आणि दुसऱ्या एखाद्यानं नुसत्या आठ्या घातल्या तरी त्या बघाव्याशा वाटतात. मग लोक त्या दुसऱ्याला चांगला नट म्हणतात. नशिबानं मी तसा चांगला नट होतो आणि बुद्धिमानही होतो. स्वतःच्या भूमिकेवर विचार करण्याची कुवत माझ्यात होती आणि ती बसवण्यासाठी कष्ट घेण्याचीही माझी तयारी होती. एकच गोष्ट कमी होती, ज्यानं माझं नाव होईल, माझी प्रतिमा तयार होईल अशी भूमिका मला अजूनपर्यंत मिळाली नव्हती आणि अचानक तीही चालून आली. अभिनेता नाटकात मला प्रमुख भूमिका मिळाली, एका बुजुर्ग नटाची. माझ्या खऱ्या वयापेक्षा साधारण 15 वर्षांनी मोठ्या अशा एका नटश्रेष्ठाची. त्या भूमिकेत अनेक भूमिकांच्या छटा होत्या, सामाजिक, ऐतिहासिक आणि पौराणिक सुद्धा. त्यासाठी मी माझं काम थोडं अधिक ठळक केलं. भडकपणाचा धोका पत्करून काय असेल ते असो, सगळा प्रकार एकंदरीत जमून गेला. लोकांनी माझी ती भूमिका डोक्यावर घेतली. समीक्षकांनाही ती आवडली. माझा एक समीक्षक मित्र तर म्हणाला की या नाटकानं तुला एक भारदस्त प्रतिमा दिली आहे. आता ती टिकवणं तुझ्याच हातात आहे. अभिनेता नाटक धोधो चाललं. नाटक तर चांगलं होतंच, पण माझ्या कामाविषयी देखील प्रेक्षकांमध्ये जबरदस्त चर्चा होती. लोक मला अभिनेतामधला दीनानाथ म्हणूनच ओळखू लागले होते. त्या भूमिकेत मी लावलेला आवाज, केलेली वेशभूषा, रंगभूषा, वयोमानाचे फरक सगळ्याला प्रेक्षक दाद द्यायचे. रंगभूमीवरच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये दीनानाथनं आपली वर्णी लावली. दीनानाथाच्या भूमिकेतली माझी छायाचित्र साप्ताहिकावर, मासिकांवर, पुस्तकांवर दिसू लागली. मला कधीपासून हवं होतं ते एकदाचं मिळालं. मी म्हणजे दीनानाथ, दीनानाथ म्हणजे मी, असं समीकरण होऊन गेलं. मी दीनानाथची प्रतिमा तयार केली आणि त्या प्रतिमेनं मला एक पहिल्या दर्जाचा नट बनवलं. अभिनेतामध्ये बदलतं वय दाखवण्यासाठी मी सुरुवातीला एक दाट कुरळ्या केसांचा टोप वापरत असे, तर तिसऱ्या अंकात टक्कल लावून त्यावर विरळ केस ठेवत असे. टोप नीट बसलाय ना हे पाहण्यासाठी मला वरचेवर ग्रीन रूमच्या आरशात बघण्याची सवय लागली होती. एके दिवशी मी असाच टोप सारखा करता करता कुणीतरी केलेला विनोद आठवून मोठमोठ्यानं हसत होतो आणि हसता हसता मला एकदम जाणवलं की आरशातलं माझं प्रतिबिंब हसत नाहीये. एक प्रकारच्या गंभीर तटस्थतेने ते माझ्याकडे पाहतंय. मी अतिशय दचकलो. क्षणभरच हा प्रकार झाला असेल. परत ते प्रतिबिंब तंतोतंत माझ्यासारख्या हालचाली करू लागलं. रंगभूमीवर प्रवेश केल्यानंतरही हा प्रकार मला मधून आठवत राहिला. आठवला की धक्का बसल्यासारखं होईल. असं कसं होईल? मला भास झाला. हे तर उघडच होतं. तरीही इतका खऱ्यासारखा भास, पण भास नाही म्हणावं तर
आपलीच प्रतिमा आपल्यापेक्षा वेगळी कशी वागेल या विचारांमध्ये गुंग असताना माझं काम त्या दिवशी कसं झालं कोण जाणे. मात्र प्रयोग संपल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर अभिनेता पुन्हा पाहणारा माझा समीक्षक मित्र मला म्हणाला, ग्रेट, पहिल्या काही प्रयोगांपेक्षा आता किती फरक पडलाय तुझ्या कामात. आज मला त्यात गांभीर्याची एक नवीनच छटा आढळली. हसता हसता मध्येच ॲम्बर प्लटी, तू गंभीर होतास. ते मला अगदी नवीन वाटलं. कीप इट अप. त्याचे शब्द ऐकताना मी आतल्या आत आदरत होतो. खरं तर मी नवीन काहीही केलं नव्हतं. जे काही केलं होतं ते कदाचित नकळत अनुकरण माझ्याच प्रतिमेचं. पण छे, तसंही नसेल कदाचित. सरावानंच माझ्या कामात सखोलता यायला लागली असेल. आरशातला माझ्या प्रतिमेचा विचार डोक्यातून काढून टाकायचा असं मी ठरवलं. पण त्याच्याच पुढच्या प्रयोगाला मला आणखी एक अनुभव आला. कितीही प्रयोग झाले आणि प्रत्येक संवाद अगदी झोपेत घडाघड म्हणताना येण्या इतका पाठ झाला तरी नटाला दरवेळी पहिली एंट्री घेण्याआधी स्टेजवर संवाद बिनचूक म्हणू शकू ना अशी भीती वाटत असतेच. मीही त्या दिवशी माझ्या एंट्रीच्या आधी माझं एक लांबलचक स्वगत स्वतःशीच म्हणत बसलो होतो. खरोखर त्या प्रवेशात मी जसा बसत असे तसाच थोडंसं वाकून मी बसलो होतो. अचानक माझं समोर लक्ष गेलं. माझं प्रतिबिंब ताठ एखादा राजा सिंहासनावर बसेल तशा रुबाबात बसलो होतो. मी नकळत ताठ बसलो राजासारखा, एक हात ढोपरावर ठेवून. प्रतिबिंब आधीपासून तसंच बसलेलं असल्यामुळे त्याच्यात काही फरक झाला नाही. मी मुद्दामच हात उचलून केस सारखे केले. त्यानंही केले. त्यानंतरच्या आमच्या सगळ्या हालचाली एकसारख्या झाल्या. पण मगाचं ते बसणं, तो राजेशाही पवित्रा नाही. यावेळेस तो भास असणं शक्यच नाही. त्या दिवशी रंगमंचावर मी ते स्वगत राजेशाही पवित्र्यात बसूनच घेतलं. आश्चर्य म्हणजे ते कितीतरी अधिक प्रभावी वाटलं. इतके दिवस या प्रवेशात असं बसावं हे मला का सुचलं नव्हतं. आणि आज तरी ते कुणाला सुचलं? माझ्या प्रतिबिंबाला, म्हणजे मलाच की. त्यानंतर मी जसा काही माझ्या प्रतिबिंबाच्या पाळतीवरच राहू लागलो. त्याने माझ्यापेक्षा काहीतरी वेगळी हालचाल केली तर ती टिपून घेऊ लागलो आणि ते अशा हालचाली करायचंच. त्याबद्दल मला त्याची भीती तर वाटायचीच, पण एक सूक्ष्म राग देखील यायचा. असं वाटायचं की ते स्वतःला माझ्यापेक्षा अधिक महत्त्वाचं मानतंय, अधिक प्रगल्भ, अधिक सुज्ञ समजतंय, माझ्यापेक्षा वयाने समजुतीने अधिक मोठं असल्याच्या पावित्र्यात वावरतंय. आणि वाईट म्हणजे त्याच्या या पावित्र्याविरुद्ध बंड करणं, निदान त्याला विरोध करणं हे मला जमत नव्हतं. उलट मी स्वतःकडे कमीपणा घेऊन त्याचं अनुकरण करीत होतो, जसं काही तीच मूळ व्यक्ती आहे आणि मी तिचं प्रतिबिंब. माझं अभिनेतामधलं काम आता पूर्वीपेक्षा खूपच बदललं होतं. त्यात एक तऱ्हेचा भारदस्तपणा आला होता. पण त्याबरोबरच सुरुवातीला माझ्या कामात नसलेला ठाशीवपणा, आत्मविश्वास, नेमकेपणा ही देखील त्यात आली होती. अर्थातच हे सारं मी प्रयोगागणिक बांधत नेलेल्या आडाख्यांमधून माझी त्या अवघड भूमिकेशी अधिकाधिक जानपहचान होत गेली त्यामुळे, आणि प्रेक्षकांनी दिलेल्या उत्तेजनाच्या जोरावर घडलं होतं. त्यात माझ्या प्रतिबिंबाचा काहीही वाटा नव्हता. पण त्याला हे कोण सांगणार? ते जणू हे सारं कर्तृत्व आपलंच आहे अशा थाटात रोज माझ्यासमोर उभं राहत होतं. एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. सुरुवातीला त्याच्या या माझ्यापेक्षा वेगळ्या हालचाली नाट्यगृहातल्या
ग्रीन रूममधल्या आरशापुरत्याच मर्यादित होत्या, पण हळूहळू घरातल्या आरशामध्ये सुद्धा हे बदल व्हायला लागले. मी फार वेडावाकडा हसायला लागलो की घरातल्या आरशामधलं प्रतिबिंब ओठ मिटून घ्यायचं, बघताना उगाचच करारी नजरेने बघायचं, केसावरून हात फिरवायचं, तेही अगदी खानदानी शैलीत, उभं राहायचं ते नेहमी छाती पुढं काढून. हे सगळं हळूहळू माझ्या रोजच्या हालचालीत यायला लागलं. एवढंच नाही तर माझं सगळं वागणंच बदललं. बोलताना मी खर्जातला आवाज लावू लागलो, मध्येच नाट्यपूर्ण पद्धतीनं तारस्वरात बोलू लागलो. भावना वेगात माझे डोळे भरून येऊ लागले आणि संताप एकदम अनावरच होऊ लागला. काहीही वाटायचं ते अगदी उत्कटपणे. पूर्वीपेक्षा माझ्या स्वभावातलं औदार्यही पुष्कळच वाढलं होतं. कुणी मागितले तर मी एकदम खिशात असतील तेवढे पैसे देऊन टाकू लागलो. जो आपला वाटेल त्या माणसाला एकदम मिठी मारायची, राग आला की कोणाच्याही तोंडात भडकवायची, असं एकदम टोकाचं पण सर्वसामान्यांपेक्षा वेगळं असं वर्तन मी करू लागलो होतो. त्याबद्दलही लोक माझा गौरवच करीत. माझं वर्तन त्यांना विलक्षण आकर्षक रंगतदार वाटायला लागलं होतं. अभिनेता नाटकामधला दीनानाथ मी प्रत्यक्ष जगतोय असं ते म्हणत, माझ्याविषयी आख्यायिका तयार करीत. आता या सगळ्याचा माझ्या प्रतिमेशी खरोखर काही संबंध होता का? पण हे त्या प्रतिमेला समजावून कुणी द्यायचं? एके दिवशी माझा समीक्षक मित्र मला अचानक म्हणाला, तुला असं नाही वाटत की आपलं नेहमीचं वागणं थोडं नाटकी होतंय? नाटकी? मी माझ्या केसांवरून खानदानी पद्धतीनं हात फिरवीत विचारलं. नाटकी मुळीच नाही, उलट लोकांना ते फारच जेन्युइन वाटतं. दीनानाथ बाहेर असाच वागेल अशी त्यांची अपेक्षा असते. हे बघ, लोक नाटकातल्या भूमिकेवरून एखादी प्रतिमा तयार करतात. तू त्याच प्रतिमेला आयुष्यभर धरून बसणार आहेस का? इथं माझ्या मनात आलं की माझ्या मित्राला वस्तुस्थिती सांगून टाकावी. अगदी पहिल्यांदा माझ्या प्रतिबिंबानं वेगळ्या हालचालींना सुरुवात केली तिथपासून, पण नंतर वाटलं त्याला ते पटणार नाही. नुसतं माझं वागणंच नाटकी होतं नाहीये तर माझ्या डोक्यावरही परिणाम झालाय असं तो म्हणेल, म्हणून मी काही बोललोच नाही. मग तो स्वतःच विचारात पडल्यागत बोलला, बरोबर आहे, नटाचं व्यक्तिमत्व आणि त्याची प्रतिमा या दोन गोष्टी वेगळ्या करणं फार कठीण आहे. अभिनेता तब्बल 3 वर्ष चाललं आणि त्याचे जवळपास 1000भर प्रयोग झाले. म्हणजे त्याचा जवळजवळ दररोज एक प्रयोग होत होता म्हटलं तरी चालेल. पण कुठलंही नाटक कधीतरी थांबतच. त्याप्रमाणे अभिनेताचे प्रयोग तुरळक होऊ लागले आणि त्याच निर्मात्याचं सुखाची सावली सुरू झालं. अर्थात सुखाची सावलीमध्येही प्रमुख भूमिका माझीच होती. माझ्या कल्पनेप्रमाणे सुखाची सावली चांगलं रंगायचं. त्याची संहिता अभिनेता इतकी वैशिष्ट्यपूर्ण नव्हती, तरीही 200-250 प्रयोगांना मरण नव्हतं. पण पहिल्या 10 प्रयोगानंतर समीक्षकांनी असा सूर लावला की माझ्या भूमिकेवरचा दीनानाथाचा ठसा पुसला जात नाही. त्यामुळे सुखाची सावलीमधली माझी भूमिका तितकीशी रंगत नाही. आजवर मला माझ्या कामाची स्तुतीच ऐकायची सवय होती. त्यामुळे या टीकेनं मी चांगलाच गडबडून गेलो. मी माझ्या समीक्षक मित्राला घरी बोलावलं. त्याला विचारलं, तुला काय वाटतं, खरंच का मी हे काम वाईट करतो? वाईट असं नाही, पण वेगळं काही करीत नाहीस. अभिनेतामधलाच रोल तू पुन्हा करतोयस असं वाटतं. तसं होऊन कसं चालेल? हा रोल किती वेगळा आहे. त्या क्षणी मी त्याला माझ्या प्रतिबिंबाविषयी सांगायचं ठरवलं. मला वाटलं होतं त्याचा माझ्या हकीकतीवर विश्वास बसणार नाही, पण ती ऐकून अविश्वास न दाखवता तो गंभीर झाला आणि म्हणाला, अभिनेताच्या प्रयोगाच्या सुरुवातीला तू जे करायचं असते ते तुझी प्रतिमा करायची, नंतर मात्र प्रतिमा करायची
ते तू करायला लागलास. राईट राईट. पण आता अभिनेता नाटक बंद झालंय याचा अर्थ असा की आता तुला तुझी दीनानाथाची प्रतिमा पुसून टाकून पुन्हा पूर्वीसारखं झालं पाहिजे. पण दीनानाथाची प्रतिमा पुसायची कशी, मी विचारलं. तिला तिचं स्वतःचं अस्तित्व आहे. मी वेगळा वागलो तरीही ती अभिनेता मधलीच राहणार आहे. ती तशी राहून चालायचं नाही. तुला मोठं व्हायचं असेल तर पहिली प्रतिमा नाहीशी करायलाच हवी. पण कशी? माझा आरशातला त्या प्रतिमेवर काहीच ताबा नाही. अलीकडे तर मला असा संशय येतो की आरशातला तो गृहस्थ मला पाहून गालातल्या गालात हसतो. त्याला ठाऊक आहे की मी त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही. उलट तोच त्याच्या अस्तित्वानं माझं सुखाच्या सावलीमधलं काम बिघडवतोय. ते काही नाही, तू त्याला नष्ट करायला हवंस. माझा मित्र मला पुन्हा पुन्हा तेच सांगत होता. मात्र हे कसं काय घडवून आणावं याची ना त्याला कल्पना होती ना मला. माझ्या बाजूनं मी सुखाची सावलीच्या नायकाला शोभेल इतपत साधं सहज तरुण वागण्याचा खूप प्रयत्न करीत असे. पण रंगपटाच्या आरशात तर सोडाच, घरातल्या आरशातही माझं प्रतिबिंब हालचालीत बदल करून मला दीनानाथांसारखंच वागायला भाग पाडत असे. सुखाची सावलीचे प्रयोग होतच होते, पण त्यांना गर्दी बेताची असायची. सुमार नाटकाचा सारा दोष निर्माते माझ्या अभिनयावर घालून मोकळे होत होते. तशात आणखी प्रयोगानंतर मला रंगमंचा मागे भेटायला येणारी माणसं स्वतः निर्माते किंवा त्यांची चमचे मंडळी यांच्या समोरच मला अनाहोत सल्ला देत, तुमची स्टाईल तुम्ही थोडी बदला हो. अभिनेताच्या नायकाची फार आठवण येते या रोलमध्ये. या पद्धतीनं सुखाची सावली फार तर 25 प्रयोग चाललं असतं. मी आता पूर्वीपेक्षा अधिक मोकळा आहे असं दिसताच इतर निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी माझ्याकडे कामं आणायला सुरुवात केली होती. पण त्यापैकी प्रत्येकानं कळत नकळत असं सुचवलं होतं की माझ्या भूमिकेवर दीनानाथाची छाप पडता कामा नये. याचा अर्थ उघड होता, माझी आरशातली प्रतिमा नष्ट न झाल्यास नट म्हणून माझं करिअर थांबणार होतं आणि नट म्हणून जगता येत नसल्यास मला जगण्यातच स्वारस्य नव्हतं. आरशातल्या माणसाला नाहीसं करायचं असं मी एव्हाना पक्कच ठरवलं होतं. फक्त कुठल्या मार्गानं एवढाच प्रश्न होता. एके दिवशी तो आपणहूनच नाहीसा झाला. चक्क आरशातून दिसेनासा झाला. त्यावेळी सुखाची सावलीचाच प्रयोग चालू होता. 3ऱ्या अंकात मी माझे केस सारखे करण्याकरता आरशात पाहिलं तेव्हा मला आरसा रिकामाच दिसला. मला काय करावं ते समजेना. एकाच वेळी विलक्षण गोंधळल्याची आणि तरीही सुटल्याची अशी संमिश्र भावना मनात दाटून आली होती. हे झालं तरी कसं याविषयी आश्चर्य आणि माझी ही सुटका तात्पुरती आहे की कायमची याविषयी आशंका ही देखील त्यात मिसळली होती. 3रा अंक मी या गोंधळलेल्या अवस्थेतच मला जमेल तसा केला. पण आश्चर्य म्हणजे 2-3 प्रेक्षकांनी आत येऊन आवर्जून सांगितलं की 3ऱ्या अंकातलं तुमचं काम अतिशय सहज सुंदर झालं. मुख्य म्हणजे त्यात दीनानाथ जराही डोकावला नाही. अखेरीस मी जिंकलो होतो. आनंदानं मी गहिवरून गेलो. माझं कौतुक करणाऱ्या त्या प्रेक्षकांना मी प्रेमानं मिठी मारावी असं मला झालं. कपडे बदलताना मी सगळा धीर एकवटून आरशात पाहिलं. नाही, अजूनही तो तिथं नव्हता. आनंदाच्या लाट्यावर तरंगतच मी बाहेर आलो. तेवढ्यात निर्माते समोरून आले आणि म्हणाले, तुम्हाला एक सांगायचं होतं. मी सुखाची सावली बंद करतोय. मला प्रचंड धक्का बसला. असं करू नका बॉस, मी कळवळून म्हणालो. आत्ताच 2-3 प्रेक्षकांनी माझं काम आवडल्याचं सांगितलं. जाऊ दे, तुमच्या कामाविषयी आपण न बोलणंच बरं. 2-3 प्रेक्षकांना ते आवडलं असेल
पण एवढ्यावर नाटक चालत नाही. गेले 20 प्रयोग मी दर प्रयोगाला 3-4 हजारांचा मार खातोय. आणखी मार खाण्याची शक्ती माझ्यात नाही. ठीक आहे, नवं काही करणार असला तर कळवा मला. नवं नाही, पण अभिनेताच परत चालू करावं म्हणतोय मी. नको, मी घाबरून म्हटलं. अभिनेता नको आता. काढलं तरी मी आता काम करणार नाही त्यात. पण त्यातलं तुमचं काम, त्यानंच तर तुम्हाला इतकी कीर्ती. निर्मात्याचं बोलणं पुढं ऐकून घ्यायला मी तिथं थांबलोच नाही. त्या रात्री मी झोपण्यापूर्वी जाणून बुजून आरशासमोर उभा राहिलो, तो अजूनही तिथं नाही याची खात्री करून घेण्यासाठी. नाही, तो परतला नव्हता. आरसा स्वच्छ मोकळा होता. सुखाची सावली बंद झालं होतं. एका परीनं माझी बदनामी थांबली होती. सध्या माझ्याकडे नाटकच नव्हतं, पण आज ना उद्या दुसरं नाटक आलंच असतं. मी पुन्हा एकदा नवीन पद्धतीनं अभिनय करून स्वतःची नवीन प्रतिमा. बापरे, म्हणजे पुन्हा नवीन सापळा. नको रे बाबा, पुन्हा प्रतिमा तयार होणं नको. तो कुठं गेला असेल? माझ्या मनात त्याला नष्ट करायचं आलंय हे त्याला कळलं असेल का? अर्थातच ते कळलं, म्हणून तर तो गेला. आपणहूनच. कुठं भटकत असेल तो, की हवेतच विरून गेला असेल? आता त्याचा विचार देखील नको, असं ठरवून मी शांत झोपी गेलो. मध्यरात्रीच्या सुमाराला मला जाग आली. ती आपल्या शेजारी कुणीतरी बसलंय या जाणीवानं. मी दचकून उठलो. खिडकीतून येणाऱ्या रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात मला स्पष्ट दिसलं की माझ्या शेजारी खुद्द मीच बसलो आहे. आजवर मी त्याला नेहमी आरशाच्या चौकटीत बंदिस्त असलेलाच पाहत आलो होतो. तिथून तो मोकळा सुटेल याची कल्पनाच नसल्यामुळे मला त्याच्यापासून खराखुरा धोका जाणवलेला नव्हता. पण आता तो चौकटीच्या बाहेर पडला होता. भीतीनं माझी छाती ताडताड उडू लागली. त्यानं काहीही न बोलता माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला बिछाण्यावर सावकाश निजवलं. त्या थंडगार हाताच्या वजनानंच मी खाली सरकलो. म्हटलं तरी चालेल. खांद्यावरून खाली येत तो हात माझ्या छातीशी गेला, डाव्या बाजूला. छातीवर बर्फाची लादी ठेवावी तसं क्षणभर वाटलं. लगेच तिथून एक तीव्र कळ आली आणि नजरेसमोर अंधाराचा गडद काळा पडदा पडला. नाटक संपलं होतं. मॅनेजरच्या खोलीच्या खिडकीबाहेरचा काळोख आता निवळू लागला आहे. माझ्यासमोर बसलेल्या माणसाची गोष्ट संपत आली आहे, पण जे ऐकलं त्यानं मी गोंधळून गेलोय. ज्या नटाला प्रतिमेचं बंधन पडलंय त्याची समस्या ही अशी देखील सुटू शकते. तो माणूस म्हणत असतो, थांबा, मला एक शंका आहे. तुम्ही म्हणता आरशातली ती प्रतिमा तुमच्याकडे आली, तिनं तुमच्या छातीवर हात ठेवला आणि तुमची हृदयक्रिया थांबली. पण मग तुम्ही सध्या आहात कोण? मी आरशातली प्रतिमा. पण माणूस खलास झाला तर त्याच्याबरोबरच त्याची प्रतिमा नाही का नाहीशी होत? कुणी सांगितलं तुला? अरे, माणूस गेला तरी त्याची प्रतिमा मागं राहते. त्या प्रतिमेवरूनच तर आपण भूतकाळातल्या माणसाला ओळखतो, नाही का? आता खिडकीतून प्रकाशाचा एक कवडसा आत येतो. बाहेरच्या बाजूला पावलांची चाहूल ऐकू येते. तो जागचा उठतो आणि हसत हसत उभा राहतो. त्याच्या काहीशा नाटकी पद्धतीने उजवा खांदा पुढं करून आणि उजवी भुवई उंचावून. एवढ्यात वॉचमन दारात येतो. मी वळून त्याच्याकडे पाहतो, परत मागे वळतो. तोवर तो माणूस दिसेनासा झालेला असतो. मला पाहून आश्चर्यचकित झालेला वॉचमनला काल रात्री कसा कोंडला गेलो ते सांगतो. त्याचा काही दोष नसतानाही तो पुन्हा पुन्हा माझी माफी मागतो. 9 वाजेपर्यंत परत येईन असा निरोप त्याच्याकडे ठेवून मी घरी जातो.
घरी पोचल्यानंतर 8 वाजेपर्यंत चांगली ताणून देतो. मग सगळं भरभर आटपून 9:15 पर्यंत थिएटरवर परत येतो. प्रयोग हाऊसफुल असतो. पडदा उघडल्यापासूनच नाटक रंगू लागतं. प्रत्येक अंकाला कडाडून टाळ्या मिळते. एका विलक्षण नशेमध्ये मी रंगमंचावर वावरत असतो. काल रात्रीचं काहीसुद्धा आता माझ्या लक्षात नसतं. मला जणू माझी भूमिका सापडलेली असते. राजबंदी तो मीच असं वाटत असतं. प्रेक्षक मला यानंतर बराच काळ राजबंदी संभाजी म्हणूनच ओळखत राहणार असतात. नाटक संपल्यानंतर माझ्याभोवती प्रेक्षकांचा गराडा पडतो. मला प्रत्यक्ष उचलून घेण्यापर्यंत कौतुकाची मजल जाते. त्या भारलेल्या जमावापासून माझा दिग्दर्शकच माझी सुटका करतो. माझा हात धरून मला रंगपटात नेताना तो कबुली जबाब देतो. कमाल आहे तुझी. एका रात्रीत किती बदलला तुझा अभिनय. काल रंगीत तालमीत तू केलेला संभाजी जसा काही दुसऱ्याच कुणी केला होता. त्यानंतर मी तुला सुचवलेलं सारं काही आज तुझ्या अभिनयात तंतोतंत दिसलं. नेमकेपणा, आत्मविश्वास, ठाशीवपणा. असं वाटलं की तू वर्षानुवर्ष सराईतपणे काम करणारा नटश्रेष्ठ आहेस. आणि या नाटकाचे जसे काही 1000 प्रयोग झालेत. माझ्याकडे बोलायला शब्दच नसतात. आनंदानं माझा जीव गुदमरून गेलेला असतो. मुकाट्यानं मी मेकअपमनकडून केसांचा टोप काढून घेऊ लागतो. फार सुरेख झालं तुमचं काम, मेकअपमन म्हणतो. मी नुसता हसतो. हसताना माझी उजवी भुवई उंचावते आणि खांदा किंचित पुढं झुकतो. कथा समाप्त.